नमस्कार मित्रांनो. आज आपण सिटी सर्वे उतार्यावरती वारस नोंद कशी करायची हे शिकणार आहोत. आपला जो सिटी सर्वेचा उतारा असतो त्यावरचा जर खातेदार जर मयत झाला तर त्यानंतर त्यांच्या वारसांची नोंद आपल्या उतार्यावरती होत असते. तर अगोदर आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करायला लागायचा, पण आता शासनानं नवीन प्रणाली सुरू केलेली आहे की तो अर्ज आपण घरी बसूनच करू शकतो किंवा आपल्या ऑफिसमधून करू शकतो. आपल्याला कार्यालयामध्ये जायची काही गरज नाही. आपण आपल्या घरी बसून कॉम्प्युटरवरती अर्ज भरू शकतो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की सिटी सर्वेसाठी अर्ज कसा भरायचा वारस नोंद करण्यासाठी. तर चला मित्रांनो, आपण शिकूया. आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सगळ्यात सुरुवातीला आपण गुगलवरती येऊन भूमी अभिलेखची वेबसाईट चालू करणार आहे. वेबसाईट अशी आहे की SCLR भूमी अभिलेख. मेन होमवरती आपण क्लिक करायचे. त्यामध्ये गेल्यानंतर असा इंटरफेस येईल. ह्यामध्ये आपल्याला सगळ्या सेवा दिसतात भूमी अभिलेखच्या. ह्यामधून आपल्याला ह्या ठिकाणी मिळकत पत्रिका फेरफार अर्ज ह्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर एक नवीन वेबसाईट सुरू होईल. हे फेरफारची आज्ञा, फेरफारसाठी अर्ज करता येतो इकडून. त्यामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक खातं बनवायचं आहे. आपल्या त्यासाठी मोबाईल नंबरची गरज आहे. आपल्याला कागदपत्र कोणती कोणती लागतील हे बघूया. वारस नोंदीसाठी आपल्याला सिटी सर्वेचा उतारा एक लागेल. त्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड, मयतधारक जो कोण आहे त्याचं मृत्यूचा दाखला, त्याची मूळ प्रत असणं आवश्यक आहे, आणि अर्जदाराचं स्वघोषणापत्र आणि मोबाईल नंबर आपल्याला लागतो. तर या ठिकाणी आपल्याला खातं ओपन करायचं आहे तेव्हा मोबाईल नंबर लागतो OTP साठी. आता नवीन खाते बनवा. आपलं खातं असेल तर ठीक, नाहीतर आपण नवीन खातं बनवू शकतो. नवीन खातं बनवताना आपल्याला अर्जदाराची पूर्ण इथं माहिती भरायची आहे. अर्जदाराची माहिती भरताना आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं आपण भरून घ्यायचं. पण इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर आपोआप मराठी नाव येत राहते. ते तिकडं खाली इंग्रजीमध्ये नाव भरायचं. त्यानंतर इथं फोटो अपलोड करून घेणार आहे आपण त्याचा, म्हणजे अर्जदाराचा फोटो अपलोड करणार आहे आपण इकडं. फोटो अपलोड केल्यानंतर इकडं मोबाईल नंबरला आपण OTP पाठवून घ्यायचा. OTP पाठवल्यानंतर तो OTP आहे तो इकडे भरायचा आहे. OTPची पडताळणी करायची. आपल्याला एक 6 अंकी सुरक्षा कोड इथे ठेवायचा आहे, जो की पासवर्ड फॉरवर्ड झाल्यानंतर आपल्याला उपयोगी येईल. त्यानंतर अर्जदाराची सही इकडे अपलोड करायची. सही आपण अर्जदाराची अपलोड केली. त्यानंतर पत्ता जो काय अर्जदाराचा, तो गाव, तालुका, पिनकोड सह भरून घ्यायचा आहे. पिनकोड सह भरल्यानंतर पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचं. त्यानंतर अर्जदाराचं ओळखपत्र आपण इथं अपलोड करणार आहे. ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा आणि कोणतं असेल ते. आणि खातं तयार करा.
खाते तयार केल्यानंतर युजर क्रिएट सक्सेसफुल म्हणजे आपलं इथं खातं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याच इंटरफेसवरती येणार आहे मेन वेबसाईटवरती, जिथून आपल्याला परत लॉग इन करायचं आहे आपली वारस नोंदीचा अर्ज करण्यासाठी. वर तिकडे आपण मोबाईल नंबर आपला भरायचा. मोबाईल नंबर भरल्यानंतर त्यावरती OTP जातो. OTP गेल्यानंतर OTP आपण तिथं भरायचा आहे. आणि आता आपण मेन नोंद करण्यासाठी आपण लॉग इन झालेलं आहे. इकडे नाव येतं अर्जदाराचं, वेबसाईट येते. ऑप्शन आहे नवीन अर्ज, तर नवीन अर्जावरती क्लिक करायचे. नवीन अर्जावरती आपण गेल्यानंतर आपण सिलेक्ट करायचे की कोणत्या गावामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये कोणता सिटी सर्वे नंबर आहे त्यामध्ये आपल्याला नोंद करायच्या. आपण सिलेक्ट करूया. इकडं जिल्हा सिलेक्ट करायचा. आता नोंदणीकृत आहे की अनोंदणीकृत. नोंदणीकृत म्हणजे काय येतं की हे डॉक्युमेंट झालेलं असते. नोंदणीकृत मध्ये येतं की डॉक्युमेंट झालेलं आपल्याला खरेदी नोंद आहे, गहाण खाते किंवा बक्षीसपत्र, हक्क सोडपत्र ही जे काय ते आपण सिलेक्ट करायचं. तर हा फेरफार आहे वारस नोंदीचा, तो अनोंदणीकृत असते. तर तिथं आपण वारस नोंद सिलेक्ट करायचं अनोंदणीकृत. आपल्याकडे मुख्य त्यारपत्र आहे का, असेल तर होय आणि नसेल तर नाहीच करायचं इकडं. आणि पुढे हा ऑप्शन आहे कोर्टापुढे दावा चालू आहे का, तोही नाही करायचा. नाही केल्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर फोटो दिसतो, अर्जदाराचा ॲड्रेस दिसतो आणि नंतर इथं आपण माहिती भरलेली असते ती दिसते. इथं आल्यानंतर परत माहिती बघायची आपली बरोबर आहे का आणि पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर आपल्याला गाव निवडायचं. सिटी सर्वे नंबर निवडायचा आहे. पुढे आल्यानंतर माहिती दिसते आपली सगळी. ह्या पेजवरून आपल्याला आपण इथं आलेलो, इथनं पुढे यायचं. परत बदल जतन करा. वरती सगळं चेक करून घ्यायचं व्यवस्थित भरलंय का. परत पुढे जा, वरती क्लिक करायचं. ह्यामध्ये गाव निवडायचं आपलं, कोणत्या गावात आपली सिटी सर्वे जमीन आहे. तर तो नंबर इकडे भरायचा. नंतर शोधा केल्यानंतर नंबर दिसतो, प्रॉपर्टी ID दिसतो. तर आपला तोच बरोबर आहे का, त्याचं क्षेत्रफळ किती आहे ते चेक करून घ्यायचं आणि परत हा सेव्ह करून घ्यायचा.
मला इकडे नंबर दिसतो खाली सिलेक्ट झालेला, त्यामध्ये पुढे जा करायचं. पुढे गेल्यानंतर अर्जामधील नंबर नमूद करायचा आणि जो मयत धारक जे आहेत, कोण मयत धारक आहेत त्यांचं नाव सिलेक्ट करायचं. त्यांच्या ठिकाणी आपल्याला वारस नोंद करायची. त्यांचं नाव भरून घ्यायचं इकडं. क्षेत्र लिहायचं आणि त्यांचा जो पत्ता आहे तो पत्ता आपण गाव तालुका भरून घ्यायचा. मोबाईल नंबर भरून घ्यायचा. पिनकोड आपण त्याचा जो काय आहे तो घ्यायचा भरून. मोबाईलला OTP आलेला असेल तो OTP त्यांचं आधार कार्ड असेल किंवा मृत्यूचा दाखला असेल तो भरून घ्यायचा. त्या मयत धारकाचे नाव आपण घेतलेलं आहे, हे नाव घेतलेलं इथे येतं. ह्यानंतर मृत्यूच्या दाखल्याची माहिती भरा ऑप्शन आहे, त्यामध्ये जायचं. मृत्यूच्या दाखल्याची माहिती भरामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यांचा मृत्यू कधी झालाय, कोणत्या गावी झालाय माहिती भरावी लागते. त्यांचं नाव सिलेक्ट करायचं. नाव आपोआप येतं, माहिती खाली भरलेली आपण अगोदरच आहे. मृत्यूचा दिनांक आहे तो दिनांक आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. मृत्यूची तारीख सिलेक्ट केल्यानंतर कोणी कार्यालयाने, कोणत्या कार्यालयाने दिलाय आपल्याला, ग्रामपंचायतीने दिलाय, नगरपालिकेने दिलाय की नगर परिषद, जो कोणी दिला असेल ते सिलेक्ट करायचं. दाखल्याचा नंबर आपण इकडे भरून घ्यायचा आहे. नंतर दाखला दिलेली तारीख, दाखला दिलेली तारीख जी कोणती ती इकडे भरून घ्यायची. आणि दाखल्याची प्रत आपल्याला तिथं अपलोड करायची. अपलोड केल्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह झाल्यानंतर परत वारसांची माहिती भरा. वारसांची माहिती भरण्यामध्ये जे वारस आहेत आपल्याला, ह्यांना कोण वारस आहेत त्या वारसांची माहिती इकडे भरायची. आणि परत इंग्रजीमध्ये नाव भरून घ्यायचे. जसे धारक, तर ह्यामध्ये कोण आहेत, जर जास्त वारस असतील एकपेक्षा जास्त तर इकडे सामायिक येतं आणि एकटाच असेल तर वैयक्तिक येतं. आता एकच वारस असल्यामुळे आपण वैयक्तिक करणार होतो. तो त्यांच्याशी नातं काय, त्यांचं मयत व्यक्तीशी त्यांचा मुलगा आहे, आपण मुलगा सिलेक्ट करूया पुरुष. त्यांची जन्मतारीख काय, जन्मतारीख ही आपल्याला इकडे भरावी लागते मित्रांनो.
जन्मतारीख सिलेक्ट केली. त्याच्यानंतर आईचं नाव आपण सिलेक्ट भरायचं इकडं. आईचं नाव भरल्यानंतर त्यांचा पत्ता, भरल्यानंतर त्यामध्ये तालुका जिल्हा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. परत मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर भरायचा आणि त्यावरती OTP घ्यायचा आहे, म्हणजे धारक व्हेरीफाय होतो. OTP पाठवून द्यायचा आहे. OTP आल्यानंतर OTP भरून घ्यायचा. OTPची पडताळणी करून व्हेरीफाय करायचा. परत पिनकोड भरायचा. पिनकोड भरल्यानंतर त्यांचं जे गाव आहे, शहर आहे, ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि कागदपत्र त्यांचं अपलोड करून घ्यायचं. एक ओळखपत्र अपलोड केल्यानंतर जतन करामध्ये जायचं. ह्यामध्ये जतन केलेल्यामध्ये आपण आलेलो आहे. आणखी मयतधारक असतील तर आणखी वारसांची भरा हा ऑप्शन इकडे दिलेला आहे आपल्याला. इथं या ठिकाणी एकच वारस आहे, त्यामुळे आपण एकच भरलेलं आहे. ते वारस भरलेले सिटी सर्व्हिस आहेत. मयतधारकाची माहिती आणि वारसांची माहिती हे आपण दोन्ही भरलेले व्यवस्थित बरोबर आहे का चेक करून घ्यायचं. आणखी वारस असतील तर या ऑप्शनमधून परत त्यांचं नाव असंच भरायचं. ह्या ठिकाणी आता वारस नाहीत कोण, त्यामुळं एकच वारस आहे, आपण पुढे जा करायचं. पुढे गेल्यानंतर अर्जदारानं स्वघोषणापत्र डाउनलोड करायचे. हे स्वघोषणापत्र इथून आपण डाउनलोड करून ह्याची प्रिंट काढून घ्यायची. त्यानंतर वारसाबाबत स्वघोषणापत्र येतं, त्याची प्रिंट काढून घ्यायची आपण. हे आपण प्रिंट काढून घेणार आहोत. प्रिंट काढल्यानंतर आपण इथं स्वघोषणापत्र परत अपलोड करायचे. स्वघोषणापत्र आपण हे डाउनलोड करायचं, त्यावरती सही करायची. आणि तर कागदपत्र अपलोड करताना स्वघोषणापत्र, हे स्वघोषणापत्र आहे. तर हे स्वघोषणापत्र आपण इकडे सिलेक्ट करायचं. सही केल्यानंतर सिलेक्ट करायचे ते. त्यानंतर फोटो ओळखपत्र म्हणजे ID प्रूफ कोणताही एक असेल तो वारसाचा, तो ID प्रूफ सिलेक्ट करून घ्यायचा. अपलोड झाल्यानंतर इकडे अपलोड डॉक्युमेंट असा मेसेज येतो. त्यानंतर वारसाबाबत स्वघोषणापत्र म्हणजेच की आपलं एक ॲफिडेविट असतं ते इकडं आपण अपलोड करून घ्यायचं. त्यानंतर अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा तो आपण अपलोड केलेलाच आहे. ह्या गोष्टी इथं अपलोड झाल्यानंतर चेक करायचे व्यवस्थित सगळेच अपलोड केलेले आहेत का. त्यानंतर परत पुढेचा ऑप्शनवरती क्लिक करायचं. भरलेली माहिती बघा ह्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. ते आपली माहिती ह्यामध्ये सगळी भरलेली जी आहे ती माहिती ह्यामध्ये येते. ह्यामध्ये आपली भरलेली माहिती सगळी व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं. वारसांची नावं, मयतधारकाचं नाव,
दाखल्यांची मृत्यूची तारीख, माहिती व्यवस्थित असेल तर होय ह्या बटनावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर मेन फॉर्म आपला इथं डाउनलोड झालेला आहे. तर हा जो फॉर्म असतो फेरफार अर्जासाठी, फॉर्म पूर्णपणे बघून घ्यायचा, व्यवस्थित आहे का, माहिती व्यवस्थित आहे का, आणि त्याची प्रत काढून घ्यायची. ह्याची ही प्रत आपण PDF स्वरूपात आपल्याला मिळते, तर प्रिंट सेव्ह करायची किंवा प्रिंट द्यायची. प्रिंट करून त्यावरती सही करायची अर्जदाराची, आणि ती सही झालेली प्रत आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड करायची. ह्या अर्जाची प्रत आपण ह्या ठिकाणी सही केलेली आहे ते आपण इकडं अपलोड केली, आणि इथं शेवट फायनली एक ऑप्शन आहे की अर्ज फेरफार नोंदीसाठी घेण्यासाठी पाठवा. तर ह्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपला अर्ज भूमी अभिलेख कार्यालयाकडे नोंदीसाठी जातो. ह्यावरती क्लिक केल्यानंतर परत एकदा एक नोट विचारते की अर्ज फेरफार नोंदीसाठी पाठवा, आणि पाठवल्यानंतर अर्जात परत बदल करता येणार नाही. ह्याची काळजी घ्यायची. या अगोदर सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायची व्यवस्थित, आणि नंतरच सहमत आहे त्यावरती क्लिक करायचं, आणि नंतर आपला अर्ज भूमी अभिलेख कार्यालयात नोंदीसाठी गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक रेफरन्स नंबर येतो. रेफरन्स नंबर आलेला आहे. हा जो असतो तो आपला रेफरन्स नंबर असतो, अर्ज नंबर, आणि हा ऑफिसचा आवक नंबर असतो, म्हणजे इनवॉर्ड नंबर. अशा प्रकारे आपण सिटी सर्वे उतार्यावरती वारसनामा कशी करायची हे बघितलेलं आहे.